हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर जस्ट ना आम्ही खालून आलो आत्तावरती दूध आणायला गेलतो. आपल्याला नाश्त्यासाठी मुसळी खायची होती, सो त्यासाठी गेलतो. आणि काल बऱ्यापैकी मी माझ्या टीमच्या टी शर्टची प्रिंट काढून घेतली. आणि त्यानंतर मग आजचा प्लॅन आहे की टी शर्ट्सवरती ते पेस्ट करायचं. जॅकेट थोडंसं होल्डवरती आहे, कारण समोरून आपल्याला पेमेंट अजून आलेलं नाही आहे. सो त्यांचं काम आपण 50% पूर्ण करून तिथंच म्हणजे थांबवून ठेवलेलं आहे. सो जेव्हा पेमेंट येईल आपल्याला त्यावेळेस आपण पुढे ऑर्डर देऊन आपलं बाकीचं राहिलेलं काम पूर्ण करणार आहे. आणि त्याचबरोबर माझा एक मित्र आहे ऑफिसमधला, तर तो आला होता. तर त्याला म्हणजे त्याचा मित्राचा मित्राला घरी चाल निघाला आहे. तो तिकडे थोडासा बाहेरचा आहे, तो MP बिहार साईडचा. तर त्याच्याकडे म्हणजे त्याच्या बहुतेक घरची कोणी लहान मुलं असतील वगैरे, त्याचे कोणाचे म्हणजे म्हणजे पुतणे वगैरे असं तसं काहीतरी असेल, काहीतरी सीन. त्यांना मग टी शर्ट्स प्रिंट करून हवे होते. लास्ट टाइम पण मी दिले होते. सो मग तो ह्यावेळी पण आला होता. तर त्याला मग मला काय करायचं की प्रिंट काढून द्यायची आहे टी शर्ट्सवरती, म्हणजे छापून द्यायची आहे लहान मुलांची. सो तो जस्ट ना मला डिझाईन वगैरे देऊन गेला आहे. तर आपल्याला मग फक्त फॉन्ट वगैरे टाकून त्याची डिझाईन जी आहे ते बनवून घ्यायची आहे. सो ते एक आहे. ॲक्च्युली मी ब्लॉग करायचं त्यावेळी विसरून गेलो. म्हणजे तो डायरेक्टली आला होता आणि मी पण झोपेतून उठलो होतो नाही का, दरवेळीप्रमाणे. तर मग आता त्याची मी प्रिंट आहे ते पण काढायची आपल्या, मग ती प्रिंट पण काढतो. प्लस अजून काय असेल एक्स्ट्रा तर ते पण करून टाकतो. आणि बाकी मग डेलीचं आपलं रुटीन तर तुम्हाला माहितीच आहे. आज संडे, आज निवांत आहे. आज जेवायला पण जरा काहीतरी खास बनवूया आपण मस्त. आज रूमवरती एकटाच आहे मी. दुसरे जे मित्र आहेत माझे ते वरती गेलेत, म्हणजे वरचे आहेत ते वरती नाहीत गेले, ते घरी गेलेत. तर ते नाही आहेत रूमवरती. आणि ॲज वेल ॲज सनी पण तुम्हाला माहिती आहे कालच तो ट्रेकला गेला आहे. तर आज रूमवरती एकटाच आहे. मग बघूया जरा काहीतरी बनवूया. आज रविवार आहे, आज चांगलं मस्तपैकी चिकन मटण खायची इच्छा होती. सो जर चिकनचा वगैरे प्लॅन झाला, आपण तर शेजारीचे काकू आहेतच आपल्या मागं, ते आपल्याला भाकरी वगैरे देतात, 15 रुपये पर पीस. सो मग भाकरी घेऊन आपण मस्तपैकी सुक्का वगैरे करून खाऊ शकतो, किंवा दुसरं काहीतरी नियोजन करूया. सध्या तरी आता मी पटकन आवरतो, नाश्ता करतो. आणि त्यानंतर मग प्रिंटर चालू करून ते मित्राचे प्रिंट्स जे आहेत ते थोडेसे प्रायोरिटी बेसवरती आहेत ते पूर्ण करतो, कारण त्याला उद्या जायचं घरी. सो मग एखाद्याचं कशाला अडवून ठेवायचं, ते करून टाकतो पहिल्यांदा. बाकीचं मग आपलं आहेच. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा. आणि चला मग मित्रांनो, आत्ताच मी रेसिपी पाहिली आपल्या यूट्यूबवरती, मटण कसं बनवायचं ते. तर आता डोक्यात आपल्या प्लॅन आला की आता आपण मटण आणायचं, त्याच्या काकूंकडून भाकरी घ्यायची आणि मटणचा 100% आपण नियोजन करणार आहे. तर मी आता निघालो आहे खाली, पहिले तर जाऊन मटण घेऊन येतो. आणि त्यानंतर मग आपण बनवूया ते, प्लस प्रिंट पण काढूया. सो व्लॉगमध्ये राहावा. आता तुम्हाला आज एकदम खतरनाक मी मटणची रेसिपी सांगणार आहे. मी आलो लगेच घेऊन. चलो, आणि सोबतच जातो मी पण, म्हणजे एकटा नाही जात मी. चलो. मित्रांनो, मी आता मस्तपैकी कांदा बारीक करून ठेवला आहे आणि टोमॅटो पण कापले. सोबतच खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकून मसाला बनवला आहे. आणि आपलं इथं मटण आहे रेडी. मी एकटाच आहे त्यामुळे थोडंच आलो घेऊन. तर मित्रांनो, कुकरमध्ये आपण बारीक कापलेला कांदा घेतला आहे कट करून आणि त्याला भाजायला ठेवलं आहे. सोबतच टोमॅटो पण आहे आणि इथं मटण पडलं आहे. तर जरा वेळानंतर लगेच मी काकूंना कॉल करून सांगतो की तुम्ही भाकरी बनवून ठेवा. म्हणजे 2-3 भाकरी सांगून देतो, म्हणजे आपलं आत्ताचं आणि रात्रीचं नियोजन दोन्ही टायमाचं होऊन जाईल. तर मग मटण बनवायची प्रक्रिया चालू आहे. सोबतच मी आता प्रिंटर चालू करायला घेणार आहे, कारण हे चालू होतं. शिट्टी लावून दिली की मग आपलं निवांत प्रिंटर चालू करतो आणि प्रिंट करायला लागतो. तोपर्यंत डिझाईन वगैरे बनवायचं काम आपलं साईड बाय साईड चालूच आहे. सो बने रहो व्लॉग में, मी बनवतो. गरम गरम मटण रेडी आहे. आता मस्तपैकी त्याला फोडणी द्यायची आणि आपलं खायचं नियोजन करायचं. आणि काकूंना मी फोन करून सांगितलेलंच आहे ऑलरेडी की बनवून ठेवा म्हणून भाकरी. तर मी पटकन रस्ता बनवून घेतो आणि आपलं काम करून टाकूया. शेवटी तुम्ही हे बघू शकता की खूपच मस्त मस्त म्हणजे मटण आपले रेडी झाले. बाकी मसाले वगैरे तर आहेत, ते टाकून आपण मस्तपैकी रस्सा बनवूया आता. तर मित्रांनो, फायनली आपलं गरम गरम मटण रेडी आहे. दुपारचं जेवण मिस झालं, पण काय झालं, आता आपण मटण खातो आहे. सुमारे 6 वाजलेत, पण काय प्रॉब्लेम नाही. आता परत एक डाव होईल आणि परत एकदा खाऊया आपण. सो पटकन मी खाऊन घेतो आहे, तुम्ही पण काहीतरी खावा. आत्ताच मित्र येऊन हे टी शर्ट्स देऊन गेले. तर अजून हे 2 टी शर्ट्स पण आपल्याला प्रिंट करायचेत. मित्रांनो, जरा प्रॉब्लेम झाला आहे. ॲक्च्युली आपला जो प्रिंटरचा सॉफ्टवेअर आहे तो चालत नाही आहे. मी कुठे पण क्लिक केलं तरी लगेच असा बंद पडतो, तुम्ही पाहू शकता.
आणि ऑर्डर तर आपलं खूप पेंडिंग आहेत. मी परत क्लिक केलं की बघा परत बंद पडतो आहे. भरपूर वेळा माझं हे असं करून झालं आहे, पण ॲक्च्युली काय झालं ते समजत नाही आहे मला. मित्रांनो आत्ताच मी म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, लय मोठा शॉट झाला असा विषय की मी ऑर्डर तर घेतली, म्हणजे ते मित्र आले होते रूमवरती तुम्हाला म्हणलं तसं, तर त्यांच्याकडून टी शर्ट्स वगैरे घेतले आणि नेमका आपला सॉफ्टवेअरच गणला. सॉफ्टवेअर ओपन होत नाही आहे आणि प्रिंटचा जो ऑप्शन असतो तो प्रिंटचा ऑप्शनच येत नाही आहे. तर मग मी ChatGPTची हेल्प करून ते थोडंसं रिझॉल्व करायला ट्राय केलं. बऱ्यापैकी हेल्प झाली मला, पण तरी पण जो एंडवाला जो प्रिंटिंगचा ऑप्शन राहतो तो ऑप्शनच येत नाही आहे. आणि त्यामध्ये झाला असा विषय की ते जलेपेनी मग नमक खडकना असतो ना विषय, तसा झाला विषय. नेमकी लाईट पण गेली. दुसरा फोन घेऊन बसलो आहे मी तोंडावर फ्लॅश लावून, लाईट नाही काय नाही, सगळा अंधार पडला आहे. लाईट पण अशा प्रकारे गेली डायरेक्ट बाहेरचा डीपीच उडला आहे. तर डीपी उडला ह्याचा अर्थ लाईट काय लवकर येत नसती. आणि ज्यांच्या आपण टी शर्टची ऑर्डर घेतली आहे तो मुलगा आहे बिहारचा, तो त्याच्या घरच्यांना म्हणजे टी शर्ट ते बारक्या पोरांना छपून घेऊन चालला होता आणि ते ट्रेन आहे उद्या सकाळी. त्याला मी म्हणलो तर रात्री 12पर्यंत आधी येतो, आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 1. फुल राड झालं आहे, फुल. मटणसुद्धा खाल्लं नाही मी. हां, दुसरी गोष्ट म्हणजे साने आला होता, म्हणजे आला मागाशी, तर त्याने रसा वगैरे मटणचा खाल्ला आहे. मी दुपारीच जेवलो होतो फक्त, पण रात्रीचं आपलं राहून गेले. रात्री आपलं मग आता काय नाही, असंच ह्या अशा कुठं गेलो, चटर बटर गोष्टी खातोय मी, चिवडा खातोय पोह्याचा. लय वेळ बसलेलो अपदत म्हणजे खरं तर. पण प्रिंटर म्हणजे सीन असा आहे की पहिलं तर प्रिंटर चालायचा, म्हणजे प्रिंटर चालला म्हणजे दरवेळी काय होतं की सॉफ्टवेअर चांगला असतो आणि प्रिंटर गंडतो. ह्यावेळेस झाला असा विषय की प्रिंटर चांगला आहे आपला, प्रिंटरचं सगळं क्लिनिंग वगैरे सगळं ओके ओके एकदम, प्रिंटरचं काहीच प्रॉब्लेम नाही. नेमका आता सॉफ्टवेअर गंडला. बाई मला वाटलं होतं फक्त आमच्याच बिल्डिंगची लाईट गेली काय, पण अख्ख्या एरियातली लाईट गेली. पलीकडे पण लाईटच गेलेले, पण ते जरा उजेड जास्तच दिसतोय आपल्या फोनमध्ये, तसं आभाळात पण दिसतोय. हां, पण तुम्ही हे बाकीचं पाहू शकता, काळोखच झाला आहे सगळा. असो. तर मित्रांनो आता लय जास्त टेन्शन आलं आहे मला. मी काय केलं पहिलं तर, खोटं सांगत ना तुम्हाला, हे बघा लाईट जरी गेली तरी मी हे माझ्या हार्ड डिस्क घेऊन बसलो आहे. हार्ड डिस्कमध्ये पाहिलं जुनं कुठं सॉफ्टवेअर आहे का आपला DTFचा, जेणेकरून तो मी माझ्या लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करून परत रिइन्स्टॉल करेल किंवा काहीतरी वेगळं काहीतरी करत बसेल. तर कुठंच काय आपल्याला म्हणजे ऑप्शन मिळालं नाही. आणि अजून एक गोष्ट अशी की ज्यांच्याकडून आपण सॉफ्टवेअर घेतलं आहे त्यांचं ऑफिस आज उद्या आणि उद्यापर्यंत बंद आहे. डायरेक्ट 27लाच ओपन होईल, 27 तारखेला. उद्या 26 जानेवारी सगळ्यांना सुट्टी असते आणि 27 तारखेलाच मग ओपन होईल. त्याच वेळेस मग सॉफ्टवेअरचं काय आहे ते आपल्याला कळेल. म्हणजे 27 तारखेला आता चालू होईलच, नाही असं नाही, पण सीन असा आहे की ह्या बिचाऱ्याला टी शर्ट द्यायच्यात आपल्याला, तर द्यायचे कसे? किंवा मग त्याला असं म्हणावं लागेल की भाई थोडासा प्रॉब्लेम हो गया है, कारण तो हिंदी बोलणार आहे ना. त्याला म्हणतो थोडासा प्रॉब्लेम हो गया है, आपका ॲड्रेस मुझे बता दो, मैं तुम्हें पार्सल भेज दूंगा. तर असं काहीतरी करून बोलावं लागेल, कारण ते पोरगं गेल्यानंतर डायरेक्ट होळी झाल्यावरच माघारी येणार आहे, रंगपंचमी झाल्यावर. कारण तो तिकडचा बिहारचा आहे म्हणलं, जरा डेंजर त्यांची रंगपंचमी वगैरे असेल ना. तर टेन्शन आहे मित्रांनो. आणि असंच टेन्शनमध्ये आता काय करायचं समजत नाही आहे मला. जवळपास 1 वाजून गेलेत. हार्ड डिस्क अख्खी मोकळी चालली. 2 मला DTF रिपच्या हे गावलेत, आपल्या फाईल्स. त्या लॅपटॉपमध्ये टाकून ठेवतो, आणि लॅपटॉपमध्ये टाकून ठेवायचा बी काही प्रॉब्लेम नाही, पण प्रिंटर रन कसा करायचा? लाईटच नाही, तोच जरा प्रॉब्लेम झाला आहे. सो एवढंच आहे आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे मी. उद्या भेटूया लाईट आली लवकर तर, कारण फोनला पण चार्जिंग लय कमी आहे आणि ज्या मोबाईलची टॉर्च लावली त्याला पण लय चार्जिंग कमी आहे. तो सणाचाच फोन आहे म्हणजे, तर तो 15% आहे. आणि हा आपला किती 33% आहे, म्हणजे एक अर्धा तासामध्येच आपण गडप होणार आहे. सो मित्रांनो, लाईक करा आपल्या व्लॉगला आणि शेअर करा सगळ्यांना. भेटूया त्याच्या व्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.